चला घ्या. 18 मजुरांना एक काम करण्यास 18 मजुरांना एक काम करण्यास 15 दिवस लागतात. 18 मजुरांना एक काम करण्यास 15 दिवस लागतात. 15 दिवस लागतात. तर तेच काम 6 मजूर तर तेच काम 6 मजूर किती दिवसात पूर्ण करतील? तर तेच काम 6 मजूर किती दिवसात पूर्ण करतील? किती दिवसात पूर्ण करतील? 18 मजुरांना एक काम करण्यास 15 दिवस लागतात. तर तेच काम 6 मजूर किती दिवसात पूर्ण करतील? कोणतं चलन येईल रे? समचलन येणार का व्यस्त चलन सांगा? कोणतं येणार? समचलन का व्यस्त चलन? का बरं व्यस्त चलन सांगा? असं कुठं तेव्हा मजूर कमी झाले म्हणजे दिवस वाढणार ना, बरोबर आहे का? कारण काम तर तेच आहे. त्याच्यामुळे काय सांगायचं? पहिल्यांदा 18 मजुरांना 15 दिवस तर 6 मजुरांना किती दिवस लागतील? चला घ्या. समचलन आहे का व्यस्त चलन होतं सांगा? हा, व्यस्त चलन असेल तर काय करायचं असते? सोडवणार. काय रे तुम्हाला काय सेपरेट इन्व्हिटेशन द्यायचं का काय रे? काय म्हणाल? फायनल आन्सर काय? हो बरोबर आहे की. म्हटलं आज बघू काय करते, मनाला काय वाटतंय का नाही. हा बरोबर आहे की 45 करेक्ट. समचलन आहे का व्यस्त चलन आहे की? हा व्यस्त चलन. मग व्यस्त चलन असेल तर काय करायचं असते? दोन राशींचा व्यस्त चलन आहे. सांगा मला कोणकोणते दिले? 15 मजुरांना एक काम करण्यास 15 दिवस म्हणजे 18. मग एका बाजूला काय घ्यायचं? मजूर. दुसऱ्या बाजूला चलन. हा चलन दिवस. हा सांगा पटपट. 18 मजूर पटपट बोला. 18 मजूर 15 दिवस आणि परत 6 मजूर किती? हा 6 मजुरांना किती? मग काय करायचं असेल? जर समोरासमोरवाल्यांचं गुणाकार करून टाका. 18 मजूर 15 बरोबर 6 गुणिले 1 6 गुणिले 1 6 म्हणजे 6 गुणिले 1 आलं का लक्षात? कळाली का आता? हो सोडवा. पुन्हा झालेलं नाही त्याने सोडवा. इथे ये इकडं. बस म्हणजे चला झालंय का? आ? झालं का? चला नेक्स्ट घ्या पटपट आता. एका घराचे प्लास्टर करण्याचे काम. हा? घेतलंय? बरं, पुढचं घ्या. 8 मुले दररोज 8 मुले दररोज 8 मुले दररोज दररोज 4 तास काम करून 20 खेळणी तयार करतात. 8 मुले दररोज 4 तास काम करून 20 खेळणी तयार करतात. तर 12 मुले 8 मुले दररोज 4 तास काम करून 20 खेळणी तयार करतात. तर 12 मुले दररोज 2 तास काम करून तर 12 मुले दररोज 2 तास काम करून किती खेळणी तयार करतील? किती खेळणी तयार करतील? बोला. जमेला सोडवतो ट्राय करणार. समचलन व्यस्त चलन कशात येणार? काय करतोय?
नाही तर माझं मी सांगतेच आहे, पण बघा जमतं का. जमले. हा किती आलं? 60 बाळा. ऑप्शन मध्ये सुद्धा नाही रे बाळा, आता झालास ना तू. बरोबर आहे. किती येणार? जमले की नाही? ऐका, नाही लक्षात येणार सांगते मी, कारण ह्याच्या अगोदर आपलं असलं कोणत्याच प्रकारचं एक्झाम्पल झालं नाही. 80/3 बाळा. खेळणी कशी 80/3 म्हणलं, 80ला तर 3 भाग जात नाही. मग अशी अर्धी खेळणी कोण विकतं का सांगा? किंवा अर्धी खेळणी आपण अशी तयार करू का तरी? त्याच्यामुळे नाही होणार ना तसं ते. आणि ऐका, जरी अर्ध खेळणं असतं तरी ऑप्शन मध्ये पण तसं अर्ध्या आधी यायला पाहिजे होतं ना पॉईंट मध्ये आन्सर, तर पॉईंट मध्ये पण नाहीये. मग कसं सांगणार सांगा? असू दे, ते सॉल्व्ह करून नाही झालेली ह्याच्या अगोदर आपली शिकवण, त्याच्यामुळे तुम्हाला तर कशी येतील. पण ट्राय करावं म्हणून मी दिलं होतं, किमान काहीतरी तुमच्या लक्षात तरी येईल की पेपरला असा प्रॉब्लेम असल्यामुळे नव्हतं जमलं. मला सांगा दिवस काय काय दिलंय सांगा. मजूर वगैरे किती आहेत? मुलं आहेत का ते? हा मुले. अजून काय सांगितलंय? हा तास. आणि दुसरं काय दिलंय? खेळ. 8 मुले. हा 8 मुले. हा 4 तास. हा पुढे 20 खेळणी बनवतात. मुले 2 तास. हा आणि इथं एक समानूया. आलं लक्षात? आता एक काम करायचं, काय करायचं बघा ह्याला. पहिला 8 गुणिले 4 म्हणजे हे त्यांचं मुलं आणि तास झाली का, आणि त्याला भागिले काम करायचं. किंवा मग काय करायचं, ह्या दोघांचं 8 आणि 4 आहेत का नाही, 8 गुणिले 4 म्हणजे ह्याला फॉर्म्युला काय लक्षात ठेवायचं बघा. मुलं म्हणजे M1 आलं का, म्हणजे काहीतरी नाही का असं माणूस काय पण म्हणून धरायचं. ते मुलं असू दे किंवा काय पण सांगितलं तरी कोणतरी व्यक्ती बनवतोय म्हणून त्यांना M1 टाकूया. गुणिले हे तास आहेत म्हणून आपण T1 टाकूया. आणि नाही ह्याला काय करायचं, भागिले W1 करायचं. हा म्हणजे ते खेळणे, म्हणजे त्यांचं काय झालं, ते किती खेळणी बनवली म्हणजे ते त्यांचं काय झालं, काम झालं म्हणायचं. बरोबर. पुढे काय येईल आता असं वाटतंय तुम्हाला सांगा. W2 कळालं का? आलं का लक्षात? काय करायचं ते सांगा आता मला. M1 किती? 8 गुणिले 4 भागिले 20. बरोबर. इथं किती येणार? 12 गुणिले 2 गुणिले x. सॉरी 12 भागिले x. आता करा, ह्यानं याला गुणायचं, ह्यानं याला गुणायचं. 8 चोक 32 x झाले का? कळालं का? 32 गुणिले x बरोबर 12 गुणिले 24 गुणिले 20 आलं का? आलं का? हा तिरकस गुणाकार केला रे. ह्यानं ह्याला आणि ह्यानं ह्याला गुणलं. मग इथला x इथंच ठेवूया का, आणि 24 गुणिले 20 भागिले 32. आलं का 32? हा किती होणार बघा, खाली 8 चोक 32, 8 त्रिक 24 गुणिले 20 आणि 4 पंचे 20 म्हणजे उत्तर किती आलं? आले का लक्षात? कळाले का काय केलं? मेन फॉर्म्युला तेवढा तुमचा कोणता आहे हा लक्षात ठेवायला लागणार तुम्हाला. हे कळालं का? बाकीचं काही प्रॉब्लेम नाही. हा होय, तर रोजचं हे सोबत घेतलं सूत्र हेच. कारण आणि बाळाला हे MPSC ला पण असली गणित आहे बघा. खरोखर सांगते MPSC ला ही असली गणित आहे. फक्त तिथं तुमच्याला आता इथं तुम्हाला काय दिलंय नुसतं मुलं आणि तास दिले, तिथं दिवस पण देतात. मग जर आता समजा दिवस दिले असते तर इथं ते गुणिले दिवस करायचं, काहीच अवघड नाही. काम फक्त भागिले मध्ये करायचं. झालेली आता न बघता नोटन करून ठेवा. मागं नाही, तिथंच पुढं लिहायचं. पाठ झालं की तिथंच द्यायचं. हा हा चालतंय, तिथंच द्यायचं. बोला. हा काम तेवढं भागिले मध्ये करायचं. कामच तेवढं हे करायचं, बाकी सेम. दिवे की अरे तू काय शिकवतानाच लिहितोस का काय? सोडवायचा प्रयत्न नाही. त्यानं काय केलं की लिहिलं बिले अगोदर लिहायचं नाही. हा ट्राय करा की रे. मी कुठं ट्राय करायला नको म्हणत नाही. हा चुकलं तर चुकू दे, काय प्रॉब्लेम नाही. सगळी वही खोडली तरी चालेल, पण आपल्याला उत्तर मिळालं पाहिजे. ट्राय करायचं. ट्राय करायला काही कोण नको म्हणत नाही. नाही म्हणून घेणार आहे, आणि 3 किंवा 4 दिवसांनी टेस्ट असं ठेवणार आहे. आता परत मॅथमॅटिक्स पण सुरू करायचं ना. आता झालेलं तेवढं सगळं बुक मधलं वाचता येतंय का बघायचं आपल्याला. ते पण गरजेचं आहे. वाचायला आलंच पाहिजे ना आता ह्या वयाला. असं करून कसं चालेल सांगा. तर 7वीला म्हटल्यावर वाचायला पण आलंच पाहिजे आपल्याला. वाचायला कधी येणार? अर्थ कळायला पाहिजे. जेव्हा आपले शब्द पाठ असतील तरच आपल्याला वाचता येणार.
नेट चला घ्या बाळांनो नेक्स्ट. लक्षात आलं का रे आता कसं सोडवायचं? काम पण दिले, तास पण दिले, तर कसं करून घ्यायचं ते. हो दिव्या दिव्या दिव्या. घ्या 10 मजूर दररोज 8 तास काम करून, 10 मजूर दररोज 8 तास काम करून, 10 मजूर दररोज 8 तास काम करून ते काम 12 दिवसात पूर्ण करतात. 10 मजूर दररोज 8 तास काम करून ते काम 12 दिवसात पूर्ण करतात. तेच काम 8 मजूर, तेच काम 8 मजूर दररोज 6 तास काम करून, तेच काम 8 मजूर दररोज 6 तास काम करून, 6 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील? किती दिवसात पूर्ण करतील? चला करा ट्राय, बघा काय काय जमतं त्याच्यातलं. 10 मजूर दररोज 8 तास काम करून ते 12 दिवसात पूर्ण करतात. तेच काम 8 मजूर दररोज 6 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील? चला बघा जमतंय का? ट्राय करा, नाही जमलं तर आहेच. फोडायच नाही, जास्त ट्राय करू द्या. काम दिलंय काहीच बाळा, काम दिलंय काहीच. W1 खाली घ्यायला काम दिलंच नाही ना तिने. काम कुठं दिलंय तेव्हा? काम दिलेलं नाही. पहिलं जे काम होतं तेच काम म्हणलेत, म्हणजे दोन्ही इक्वल करायचं. खाली घ्यायची काही गरजच नाही ना. वर्क खाली घ्यायची गरजच नाही बाळांनो. असं करे, वर्क सेमच आहे. वर्क वेगळं असलं ना तर तेवढं खाली नोट डाऊन करायचं. छेदात दिलंच नाही, दोघींचं सेमच आहे. म्हणजे खाली काय नाही, म्हणजे एक असतोच रे, मग तो मेन्शन करायची काही गरज नाही ना. आता हा मग तेच काम सांगितलंय. किती सिंपल आहे सांगा. वेगळं काम असतं तर आपण खाली वेगवेगळं लिहिलं असतं. बोला पहिलं काय आहे? मजूर. काय रे बाळा? लक्ष द्या. मजूर परत तास. हा दिवस सांगा पहिल्याचे मजूरचे. पहिले मजूर किती आहेत? 10 8 12. पुढचे सांगा. 8 6 आणि 1 दिवस विचारले होते का? दुसऱ्याचे दिवसच विचारलेत ना. मग काय करायचं बघा, ओव्हरऑलचा गुणाकार रे. 10 गुणिले 8 गुणिले 12 बरोबर 8 गुणिले 6 गुणिले 1. 8 ला 8 गेलं 6 गुणिले 12. मग आणि 10 दुनी 20 काय 20 तोंडी जमलं की कशाला काय कॅल्क्युलेट की असं स्मार्ट वर्क करायचं असते. आता काय नव्हे, हे 8 ला 8 ला जाणार नाही बाई. हे x इथंच ठेवा. x जे सगळे जेवढे आहेत ते कुठे जाणार? इकडं उजव्या डाव्या बाजूला आल्यावर भागाकारामध्ये जाणार. म्हणजे किती झाले बघा? 8 ला 8 गेलं 6 गुणिले 12 10 दुनी 20. हा 8 गुणिले 12 भागिले 8 गुणिले 6. 8 ला 8 घालवा. 6 गुणिले 12 10 दुनी 20. आणि बाळानं हे जे आता मगाशी आपण खेळणी बनवताना कसं खाली W1 W2 लिहिलं होतं. हा काम वेगळं होतं. आता ह्याला लिहायची गरज नाही, कारण दोन्हीकडचं काम सेम आहे. म्हणून मग खाली लिहिलं तर एकच येणार ना, तेच काम म्हणल्यावर. म्हणून खाली काही लिहिलेलं नाही. हा कटच होणार ना, कारण छेदामध्ये दोन्ही बाजूला 1 1 लिहिलं, काही पण लिहिलं तर ते सेम असेल तर कटच होणार. चला ह्या बाळानं पुढचं काय म्हणतोय तो? सार्थक आला नाही, कार्तिक आला नाही. शिकवलेलं कळणार का रे परत? हा अगोदर पण नाही आणि परत रिझल्ट लागला का मग म्हणणार काय मला कमी मार्क्स पडले, मग असं झालं तसंच झालं. काय त्याचा उपयोग आहे का सांगा बरं? आता काही रचवायची काही गरज आहे का? मध्ये सुट्टी दिली होती की नाही, तेव्हा मध्ये 3-4 दिवस दिली होती की नाही, मग तेव्हा
हा तेव्हा पण राहिला होता म्हणून मी तेव्हा सुट्ट्या द्यायला नको म्हणत होती. घेऊ नका सुट्ट्या, परत तुम्ही जायचं तसं जाताय, तरी पण नाही ऐकलं. मुली येतात आणि तुमचं सारखं आपलं हे असतंय का नाही. प्रज्वल एकदा गेला होता, गेलता का नाही प्रज्वल? पाहुण्यांना सांगायचं मी पेपरचा अभ्यास करू का तुमच्याकडे येऊ. हा एक्झाम झाली का पाहुण्यांच्यात राहायला जायचं, यायचंच नाही जा घरी म्हणेपर्यंत. काय खरं आता अभ्यास सोडून अजिबात जायचं नाही. आता परत कोणाचा नंबर? विराजचा. हा काय नाही जायचं गप आता. दिवाळीशिवाय कुठं जायचं, हे हालायचं भानगड करायचं नाही सांगते. हा का? मामा कसं काय? साईडला आहे घर आणि त्यात हिंचं घर आता नवीन बांधायला मी त्यांच्याकडे. होय मामा इथलेच आहेत प्रज्वलचे. होय भारी जाईल. त्याच्या उपरचं कारण तिकडे मागच्या बाजूला बर 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 चांगला आहे मग, भारी आहे. बर चला चला बाळाला घ्या पुढचं. बारा मजूर एक काम, 12 मजूर एक काम 10 दिवसात पूर्ण करतात. 12 मजूर एक काम 10 दिवसात पूर्ण करतात. 12 मजूर एक काम 10 दिवसात पूर्ण करतात. 10 दिवसात पूर्ण करतात. ठेकेदाराने कळतं ना. ठेकेदार म्हणजे सगळ्यांचे आपल्या नाही का आपल्या वर्चस्व ठेवणारा, थोडक्यात आपल्याकडून काम करून घेतात असं रे त्यांना ठेकेदार. ठेकेदाराने म्हणजे त्यांचीच मजुरांच्या वर एक नेमलेला असतो नाही सांगा की ज्यांना सगळ्यांना आले करायचं. हा कॉन्ट्रॅक्टर. आता कॉन्ट्रॅक्टर कळतंय आणि ठेकेदार जास्त यूज करत नाही म्हणून नाही कळत. ठेकेदाराने मजुरांची संख्या 1/3 पटीने कमी केली. ठेकेदाराने मजुरांची संख्या 1/3 पटीने कमी केली. 1/3 पटीने कमी केली. तर तेच काम पूर्ण करण्यास पूर्वीपेक्षा किती दिवस जास्त लागतील? किती दिवस जास्त लागतील? ट्राय करताय? बघा वाचून तरी बघा थोडंफार. बघा 1-2 मिनिटं वेळ घ्या, नाही तर मग आपल्याला थोडी 5-10 मिनिटं थांबत बसायचं. वाच वेदिका काय करायला लागते बघ. संख्या वाढवायची, कमी करायची, मध्ये किती झाली पाहिजे, काय घ्यायला पाहिजे. तुला अजून कोणाच झालंय? सुटलं का नाही? यायला पाहिजे. हे सोडवले नाही मग हे सोडवलं करून दिलं ते. कॅल्क्युलेशन चुकलं. तुझं सगळं बरोबर आहे. थोडक्यात तू घोटाळा केलायस. जे महत्वाचं हे होतं ते सगळं बरोबर केलंयस. तुमचं पण तसंच प्रॉब्लेम. महत्वाचं तेवढं केलंय, जे चुकायला पाहिजे होतं ते बरोबर आलंय आणि बाकीचं खालचं कॅल्क्युलेशन. महत्वाचा कंटेंट सगळं आलाय बरोबर. काय बरोबर आहे की मग? होय, बरोबर आहे. बरोबर आहे. आता मला नाही माहितीये, तुम्ही बघायचं. 12 मजूर एक काम 10 दिवसात पूर्ण करतात. ठेकेदाराने मजुरांची संख्या 1/3 पटीने कमी केली. मग दिवस जास्त लागतो पोरांनो. मला सांगा, कामगार कमी केलं म्हणल्यावर दिवस वाढणार का कसं? मग समचलन येणार का व्यस्त चलन येणार सांगा बरं? कुठलं येणार? व्यस्त चलन. सम कसं असेल रे? कामगारांची संख्या कमी केली म्हणल्यावर दिवस काय कमी होतं वे? काम कसं होणार मग? हा? ती पहिलं कळल्याशिवाय पुढे तुम्ही हातच घालत जाऊ नका. समचलन आहे का व्यस्त चलन आहे की नाही? मग कसं काय चुकलं? हे
हे व्यस्त चलन आहे. काही जणांचं आलंय बरोबर, काही जणांचं ज्यांचं आलेलं नाही त्यांच्यासाठी बघा हे व्यस्त चलन आहे. चला सांगा, ज्यांचं चुकलंय त्यांनी सांगा काय काय लिहिलंय तुम्ही. मजूर आणि दिवस द्यायला पाहिजे का नको? बाळांनो, काही जण नाही हे सुद्धा टाकत नाही. मग किती शिकवा. आणि काही जणांचं एवढं करेक्ट आहे की आन्सर काढून संपलं, दिलं नाही तोपर्यंत संपवतात आणि बाकीच मग काय लिहू असं. ह्याला काय अर्थ नाही रे. तुम्ही जरा तरी करा की आता किती गणित झाले असतील, परवा पण घेतली होती. आता बघा 12 गुणिले 1 किती झाले? हे मजूर पहिले किती आहेत सांगा. 12 आणि 10 आले का? 10 परत काय? ठेकेदार आणि मजुरांची संख्या, ठेकेदार आणि मजुरांची संख्या किती पटीने कमी केली? 1/3. मग तुम्ही काय करायला पाहिजे होतं बाळांनो? 12 गुणिले 1/3 म्हणजे किती झाले? 4 आली का? 4. हा, मग ती परत कुठे लिहायला पाहिजे होती? किती पटीने कमी केली सांगितलं. हा, म्हणजे 4 मजूर कमी केले रे. मग 4 मजूर कमी केले म्हणजे किती राहिले? हा, 12 वजा 4 बरोबर का? 12 वजा 4 किती आलं? 8. म्हणजे तिथं 8 लिहिणार का? आणि त्यांना काय विचारले आता? दिवस काढायचे आपल्याला. ह्याचे दिवस पहिले काढा. आता साधी गोष्ट आहे, पहिलं 12 मजूर होतं, 10 दिवस लागणार होते. आता मजूर कमी केलं म्हणल्यावर दिवस वाढणार का कमी होणार? जास्त लागणार. हा, जास्त लागणार. म्हणजे 10 पेक्षा 100% जास्त लागणार का नाही सांगा. मग किती लागते ते तेवढं काढायचं. व्यस्त चलन आहे. व्यस्त चलनाला काय करायचं असते? हा, समोरासमोर म्हणजे 12 गुणिले 10 बरोबर 8 गुणिले x. x इथंच राहिला. बाकी 12 गुणिले 10 भागिले किती? 8 करणार का? 8. चला 12 चा 120 भागिले हा, कोणा 120 भागिले 8 काय येणार? 4 गुणे 8 आणि 4 गुणे 12. मग 15 आलं. होय, बरोबर आहे. मग 15 x बरोबर 15 आलं ना. मग तुम्हाला काय विचारले? प्रश्न काय विचारला होता तुम्हाला? हा, काय विचारलं होतं? 12 मजूर एक काम 10 दिवसात. तर हा, पूर्वीपेक्षा किती दिवस जास्त? पूर्वीपेक्षा किती? 5. कारण पहिले 10 दिवस लागले होते, आता मजूर कमी केले त्याच्यामुळे दिवस वाढले. मग किती दिवस लागले? तर 5. 15 लिहायचं का? नाही, पर्यायामध्ये 15 पण आहे. तुम्ही काही गडबडीने डोकं शांत नसलं का 100% 15 ला टिक करणार म्हणणार मला आता वाटतं सोडवलं. मॅडम 15 आले म्हणून माझं भेटलेलं. हा, नाही कारण 15 मध्ये किती दिवस जास्त लागतील म्हणलंय ना. 15 दिवस लागतील, पण आपल्याला प्रश्न काय विचारलाय? किती दिवस जास्त लागतील पहिल्यापेक्षा. म्हणजे किती येणार? 15 वजा 10 करा म्हणजे झालेले 5 दिवस. हे तुमचं फायनल आन्सर असणार. आलं का लक्षात आता? काय दिली आहे सुरुवात तरी काय म्हणते श्री गणेश तरी करायचा. असं नाही बघ हे सगळे सोडवते. आणि खरी सुरुवात तर तुमच्यापासून केली आम्ही, तुम्हाला येण्यासाठीच आहे. तुम्हीच राहिलात पाठीमागे, बाकीचे लागले सोडवायला भरगत. तुमच्या समोर उदाहरण आहे ते पोरं सोडवतात का नाही गणित. झालं का? चला पुढचं घ्या. 20 कामगार 6 तास काम करून झाले का मला सांगा अगोदर बोर्डवरचं सगळ्यांचं. थांबा, अजून कोणतं लिहायला लागले? हे झाले का? उद्या झाल्यावर सांगा रे. तुम्ही गप्पा मारताना दिसलाय मग मला वाटतं तुमचं झालंय, गप्पा मारत बसलाय. समजावून घेतलं का कसं? पुढचं घ्या. 20 कामगार रोज 6 तास काम करून 20 कामगार रोज 6 तास काम करून रोज 6 तास काम करून 35 वस्तू तयार करतात. 35 वस्तू तयार करतात. 35 वस्तू तयार करतात. तेवढ्याच वस्तू तयार करण्यासाठी
5 वस्तू तयार करण्यासाठी 15 कामगारांना रोज किती जास्त काम करावे लागेल? तेवढ्याच वस्तू तयार करण्यासाठी 15 कामगारांना रोज किती जास्त काम करावे लागेल? किती जास्त काम करावे लागेल? आता इथं कामगार कमी केलेत म्हणजे मॅडम दिवस माझं आलं. बोला आलं छान सांगा हा? बरोबर आहे की हो करेक्ट काही प्रॉब्लेम नाही आलं बयान्सर बरोबर असं पाहिजे बघा कळाले की नाही कळते की नाही सांगा ह्याचं त्यांच्यावरनं शिकवले समजते की नाही ते कसं पोरं झटझट सोडवते असं सगळ्यांना सुटायला पाहिजे रे एक दोघांनी पण पाठीमागं नाही राहायला पाहिजे सगळ्यांनाच कळायला हवं बरोबर आहे की ते आज तुझा पहिलाच दिवस आहे जरा तुला प्रॉब्लेम होणारच पटपट लक्षात येणार नाही हा असं रे ट्राय करायचं छान आले की बरोबर आहे असं काय पाहिजे तेव्हा एवढं लक्षात आलं तर तुझ्या सफिशियंट आहे काय रे विराज एवढं त्यानं लिहिलं की एवढं निम्म जरी सोडवलं तरी विराज मला बास आहे तिथनं पुढं माझं मी सांगू शकते छान बरोबर आहे चल कर कर बरोबर आहे ते झालं. छान आले करेक्ट आहे तुझं बरोबर आहे लिहि हा ते आलं बरोबर आहे हो हो ये बरोबर आहे तेवढंच काम म्हणले रे बाळा म्हणजे तिथं पण 35च येणार कारण नाही का पण तेवढ्याच वस्तू म्हणले की नाही बघ बघ तिथं हा तेवढ्याच वस्तू म्हणले ना म्हणजे 35 आणि तास तर किती x हा छान बघ बरं एवढी मांडणी जमली ना तरी तुला निम्म गणित सुटलं म्हणायचं मग काही पुढं प्रॉब्लेम येत नाही एवढं जरी जमलं तरी तुला खूप झालं पुढं जमतेच आज आलायस तरी तेवढं जमलंय त्याने 1-2च आज गणित झाली होती ना त्या प्रकारची की तुला हे तिसरं गणित असेल बहुतेक तरी त्यानं मांडणी तर तसं नव्हे का म्हणजे आता दिलंय त्या प्रकारचं खेळण्याबद्दल तुला झालं का हा, मांडले गे बाळा तुझं पण आलंय बरोबर मांडणी बरोबर आहे छान बरोबर आहे की पण फक्त एकच स्टेप पुढची करायची रे बरोबर केले तुम्ही योगा केले बरोबर आहे की ती 1/2 मध्ये टाकायचं खेळण्याचं तेवढं एकच चुकलंय थांबा जरा सांगते मग पुढे तेवढं नोट डाऊन करा पहिला आले बाळा बरोबर काय प्रॉब्लेम नाही चला सांगा तुम्ही काय केलंय ते सांगा मग मी राहिलेलं सांगते हा बोला पुढं कामगार तास आणि तिसरा वस्तू चला सांगा वस्तू लागतच नाही. नाही पण आता दिलेत म्हणून सगळ्यांना कळावं ह्याच्यासाठी ठेवूयात ना दोन्हीकडे वस्तू सेम आहेत रे म्हणजे WW1 कॅन्सल होते तुम्ही ते लक्षात ठेवत नाही कामगार किती आहेत सांगा 20 6 आणि 35 हा चला दुसरा 15 x आणि 35 का तर 15 कामगारांना तर तेवढेच काम सांगितले तेवढंच काम म्हणजे कोणतं इथं जर 35 झाले तर इथं पण 35 म्हणजे सेमच काम असणार ना मग आपल्याला असं 3 आल्यावर काय फॉर्म्युला आहे बघा M1 T1 गुणिले W इथं काय करायचं भागिले W1 बरोबर इकडं M2 T2 भागिले W2 बरोबर का म्हटले का असं ते नाही चुकत बरोबर आहे का नको टेन्शन घेऊ तेवढंच काम आहे ना त्याच्यामुळे तेवढंच काम असल्यामुळे हे दोन्ही एकमेकांना कॅन्सल होते राहत नाही तुझं काय तेवढंच काम सांगितलंय फक्त मग अशी खेळण्यांचा प्रॉब्लेम तुम्हाला यायला नको परत कधी म्हणून फक्त सांगते हे दोन म्हणजे 20 गुणिले 6 भागिले 35 आलं का बरोबर M2 किती 15 गुणिले x भागिले किती 35 छेदात दोन्हीकडे 35 आहे 35 ला 35 ला 35 त्यामुळे ते लिहून पण काय त्याचा उपयोग नाही बरोबर 20 गुणिले 6 हा आणि 20 भागिले 15 15 बरोबर x आले का लक्षात काय नाही गुणाकार डोक्यात. एकशे झाला. 20 गुणिले 6 चा गुणाकार केला आणि त्याला कोणी 15 ने भागलं मग बोला किती येणार सांगा 5 5 चौक 20 5 त्रिक 15 म्हणजे वर किती 6 चौक 24 म्हणजे x बरोबर किती आला x बरोबर 8 आला 8 त्यांनी 6 काय 2 विचारलंय किती तास ज्यादा काम करावं लागेल किती तास ज्यादा मग 2 तास कारण पहिले किती तास लागत होते 6 हा पहिले 6 आता किती उत्तर आले आपलं
जे मुलं 8ला करणार त्यांचं एवढं सगळं लेक्चर वेळ पण गेला आणि 2 मार्क पण गेले. कारण फक्त मॅडम, ती वस्तू काय शोधते तर नाही तर चालतं नाही का? केलं तर वस्तू एक काम आहे बघा. काम तेच आहे. नाही लिहिलं तरी चालते, नाही लिहिलं तरी चालते. बाळांनो, ते छेदातून इकडे पण 35-35 सेम काम आहे ना. जर काम वेगळं असतं, काम खेळणी जर वेगळी बनवली असते तर मग आपल्याला हाय असं लिहिलं म्हणजे असं लिहायची काही गरज पण नाही आणि नाही लिहिलं तरी पण लिहिलं. जर वेगळं दिलं असतं तर लिहावं लागलं असतं. तर कळावं म्हणून दिलंय ग. असं ते बरोबर आहे, काय प्रॉब्लेम नाही. तू खाली पण 35 घेतलंस होय. कॅन्सलच होते बाळा, कशाने बसावं तरी छेदात आल्यावर कॅन्सलच होणार की. आणि दोन्ही संख्यांचे छेद समान आहेत ना दोन्ही बाजूंचे, तर त्यांचा अंश पण समानच असणार. झालंय का बाळानो? कोण राहिलंय पाठीमागं सांगा. नीट समजावून घ्या. ए दिदे, लक्षात आलंय का आता? झालं का? तुमचं झालंय का? चला पुढचं घ्या. हे कम लागले करायला असं करे. काय झालंय? घुमाला काय झालंय? गाणं म्हणतोच का काय? सोनू निगम मन मोठ्यान तरी. हा, गाडी चालवायला लागले सोय. चला घ्या. 52 लोक एक काम 35 दिवसात पूर्ण करतात. काय झाले रे? गणपती क्लास मध्ये आलाय वय? तुम्हाला मंदिरात जायचं होत नाही म्हणून गणपती तुमच्याकडे आलेत काय? तर 52 लोक एक काम 35 दिवसात पूर्ण करतात. 52 लोक एक काम 35 दिवसात पूर्ण करतात. 52 लोक एक काम 35 दिवसात पूर्ण करतात. तर 28 लोक तेच काम किती दिवसात पूर्ण करतील? तर 28 लोक तेच काम किती दिवसात पूर्ण करतील? चला सांगा. हा, आलं का? चला राहिलंय कोण मग? चला 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 बरोबर. कोणाचं राहिलंय बघा. झालं? 65. एक्झाम्पल काय होतं? हां बरोबर आहे की. हो करेक्ट आहे. हो बरोबर आहे तुमचं. तेवढं झालंय. करेक्ट आहे. काय प्रॉब्लेम नाही. बघा सगळ्यांना. दिवस वाढणार मग कामगार कमी, दिवस वाढणार म्हणजे पुढे नाही.
बाळानो, लक्षात आलंय का? चला लास्ट एक घेऊया तेवढं. पुढचं घ्या. 15 मजूर रोज 15 मजूर रोज 8 तास काम करून 15 मजूर रोज 8 तास काम करून एक काम 10 दिवसात पूर्ण करतात. एक काम 10 दिवसात पूर्ण करतात. झालं का? त्याच्या दुप्पट काम 20 मजूर 6 तास. त्याच्या दुप्पट काम 20 मजूर 6 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील? किती दिवसात पूर्ण करतील? चला ट्राय करा, नाही जमलं तर सांगते. चला बघा, पटपट मांडणी तरी करून घ्या, मग नाही जमत तिथं आहेच की सांगायला. चला मांडणी तर करून घ्या. दिवस वगैरे तर हे ना, त्याच्यानंतर बघू. बरोबर आहे की? बरोबर आहे की? पण आता सोडवायला आलं पाहिजे ना, मांडणी केली बरोबर. चला पुन्हा झाले ना सांगा. कशाला बाळा समजायला नसतं, त्याला नीट नाही लागत, काही गरज नाही ओळखायला लागायची, कारण काम पण दिलंय ना. चला बोला पटकन. मजूर कोणाच्या लक्षात आलंय का? सुटले का कोणाला? फायनली काय? हो बरोबर आहे की? बरोबर आहे. 20 बरोबर आहे. मॅडम 20 बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ एक्झाम्पल आता शिकवलेले याच्यावरती सुचू आणि जरी शकतात. काही कळालं तरी येत नाही, कारण का त्यांचा मुलाचा पोलीस 120 देते, पण त्याचं खूप कडे. पण ते दोघं चालायला पाहिजे ना त्या वेळात. हे असं आहे म्हणून. चला सांगा. झाले का बाळांनो? हा, काय काय लिहिलं सांगा चला. मजूर वगैरे कुठे आहेत? पहिले मजूर. हा मजूर. पुढचा बोला की नाही पोरांनो, कसं बरं नको मांडायला शिकलेलं. हा मजूर. 2 नंबरचा हा पुढे हा बोला जरा बरोबर. हा मजूर 15 8 10 आणि दुसरे एक्स. बरोबर आहे का? दिवस माहित नाहीत ना पुढचे किती आहेत ते. मग काय करायचं बघा. 15 गुणिले 8 गुणिले 10 बरोबर 20 गुणिले 6 गुणिले x. पण कामाचं काय केलंय त्याने? दुप्पट असं सांगितलंय ना, म्हणून काम पण दिलंय. ह्याचा अर्थ काय? समजा पहिलं मी 10 गोळ्या तयार केल्या, तर दुसऱ्यांदा किती घे? म्हणजे दुसऱ्या वेळेस काय केले त्याने? 20 गोळ्या तयार केल्यात. म्हणजे ह्याचा अर्थ बघा, जर मी हे सगळं लिहून ह्याच्या खाली आणि ह्याच्या खाली ह्याचं पहिल्याचं काम किती? 1 मानूया ना, दुसऱ्याचं काम दुप्पट आहे, म्हणजे किती येणार? 2 आलं का? कळालं का? पहिल्याचं काम 1 मानायचं, दुसऱ्याचं काम त्याच्या दुप्पट होणार, म्हणजे 2 झालं. समजा मी पहिल्यांदा किती 21 टेबल तयार केली, तर दुसऱ्याने किती केले? 40. असं सांगितलं की नाही? स्पष्ट वाक्य बघा त्याच्यात काय दिलंय ते. 15 मजूर 8 तास काम करून एक काम, तर त्याच्या दुप्पट काम 20 मजूर. बरोबर का? म्हणून त्याच्या दुप्पटला असं करा. आता हे तिरकस गुणाकार करायची. ह्याने ह्याला गुणा, ह्याने ह्याला गुणा, म्हणजे 15 गुणिले 8 गुणिले 10 गुणिले 2 आलं का? आलं का? हा बरोबर. किती झाले? 20 गुणिले 6 गुणिले x गुणिले 1. त्या 1
केलं. हा मग काय राहिलं 3 2 6 3 5 15 बेच 8 म्हणजे किती झाले 4 5 20 म्हणजे x बरोबर किती आलं फायनल आन्सर 20. आलं का लक्षात? ज्यावेळेस तुम्हाला अशी कन्सेप्ट कळेल की काय असतंय तेव्हा वेदिका आता कळायला पाहिजे बरं का हे, कारण बघ बरोबरची सगळे सोडवते तुम्हाला यायलाच पाहिजे. आता कसं पण करून सुरुवात तर तुमच्यापासूनच केली होती. मग आता त्या हे तेवढी अवघड आहे. अवघड म्हणण्यापेक्षा बाकीच्यांना सुटते, मग आपल्याला सुटायला पाहिजे हे सगळं. सोडवा व्यवस्थित आता. आणि ही मेन काय कन्सेप्ट आहे बघा, सुटलं नाही स्वरा पुन्हा होतं ही घेतलेलं ही नीट समजावून घ्या. इथं 1 का लिहिलं, इथं 2 का लिहिलं, ते इकडे हे 1 का लिहिलेलं आहे, इकडच्या बाजूला 2 का लिहिलेलं आहे. ते त्यांचं काम होतं म्हणून ते खाली एकाचं पहिल्याचं काम 1 मांडलं तर दुसऱ्याचं दुप्पट म्हणून ते दुसऱ्याच्या खाली 2 लिहिले. मग अशी फॉर्म्युला लिहिला होता का तुम्ही? कोणता लिहिला होता? M1 आठवतंय का नाही? M1 गुणुले T1 गुणिले D1 भागिले W1 चा बरोबर काय? M1 गुणिले T1 गुणिले सॉरी M2 D2 भागिले W2. अरे मगाशी नव्हते पण आता आहेत ना, आता आहेत की. मग मगाशी सांगितलं होतं ना, जरी कोण दिवस आले तर काय नाही, ह्याच्यामध्ये नुसतं मल्टिप्लाय करून घ्यायचं. मग सगळ्यांना यायला पाहिजे होतं का नव्हतं? एक दोघांनी पण पाठीमागे नाही राहायला पाहिजे रे. नीटली पण नीट समजावून घे ना, कशी उत्तरते सांग बरं. तुझं तुला तरी कळते का कसं घ्यायला? हार्मन बाळा ते नीटली आणि नीट कन्सेप्ट समजावून घ्या काय सांगितले ते पहिल्या. नाही बस हो हो तुमचं घेणार आहे 5 मिनिटं ब्रेक. फिरून याच 5 मिनिटं. होय इंग्लिश होय होय हां टेन्स हो हो टेन्स घेणार आहे, त्याच्यामुळे जाऊन फिरून या 5 मिनिटात पळा. हां हां ठेवा घे, फक्त नोटबुक आणि ते काढून ठेवा आणि बॅग खाली ठेवली तर चालतं. मग काय करणार आहे? बोलवलंय कशासाठी? मग जाऊ 5 मिनिटं ब्रेक घेऊन या, जाऊ फिरून या, फ्रेश होऊन येत आहे तोपर्यंत. झाले का पाठ? थांबा बघते. पाठ झाले का बघते की. हा झालेत होय घेणार आहे की. कुठं आहे ते? 5 मिनिटं ब्रेक घेऊन या, फ्रेश होऊन या. मग नाही